धावांची पेनल्टी दिली जाईल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल. पंचांवरती कुठलाही दबाव कुठल्याही संघाने टाकायचा नाहीये, अन्यथा त्यावरती पेनल्टी दिली जाईल. चार षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील. 3 षटकांसाठी 15 मिनिटं आणि पहिले 3 षटक हे 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. खारेगांव टीम आपको 3 गेंदों की पेनल्टी लगी है. रूल्स के अनुसार आप समय पर नहीं पहुंचे, 3 गेंदे आपकी कम यहां पर आपको फेस करने मिलेगी. वाकबिल टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा, आपका जब भी लास्ट ओवर हो तो लास्ट ओवर में सिर्फ 3 गेंदे करनी है, ये चीज ध्यान में रखिए. भाया लास्ट ओवर में सिर्फ 3 गेंदे ही डिलीवर करनी है. भाया याद रखिए, लास्ट ओवर में सिर्फ 3 गेंदे ही डिलीवर करनी है. 3 गेंदों की पेनल्टी है. ओके. लक्षात घ्या, क्रिकेटमध्ये आपण ज्यावेळी मैदानामध्ये कुठलीही स्पर्धा खेळतोय त्यावेळी तुम्हाला त्या आयोजकांनी टायमिंग दिलंय आणि त्या टायमावरती पोहोचणं तुमचं कर्तव्य आहे. भरपूर वेळा आपण पाहिलंय आणि कालच्या पहिल्या दिवसापासून आम्ही प्रत्येक संघांना ऑन केलं गेलं आणि बहुतेक संघांना भरपूर अशा संघांना प्रत्येक पेनल्टी दिल्या गेल्यात वेगवेगळ्या रूपामध्ये. स्वतः काल आयोजक कमिटी होती, खेळत होते आणि त्यावेळी आयोजक कमिटी या संघालाही पेनल्टी दिली गेली होती, लक्षात घ्या. त्यामुळे खारेगाव संघ आपल्याला 3 चेंडूंची पेनल्टी दिली गेली. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुमित आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. राज गोलंदाजी मार्गावर पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. 4 ओव्हरची मॅच. पहिला षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटमध्ये आहे. त्यानंतर एक लॉंग ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या स्पर्धेचं. आज अंतिम दिवस आहे. टॉप 3 मध्ये आज कुठला संघ असेल, कारण 2 दिवस आपण पाहिला तर गोरदेव संघ होता. पहिला बॉल डिलीवर करते टाइम अनाउंस मत कर. बॉल जब डिलीवर करेगा. पहिला बॉल गोलंदाजी मार्गावर राज याला आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला बॉल फटका लांब क्षेत्रामध्ये, एक ताकदवर फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमण केले गेले फलंदाज सुमित याच्या माध्यमातून. राज गोलंदाजी मार्गावर आहे. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, पूल केलाय, मस्त चांगला फटका तिथे पाहायला मिळाला लॉंग क्षेत्रामध्ये. बाबा स्टेजवरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ओके ओके, मॅच नंतर. ओके चालेल. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाज सुमित याच्या बॅटमधून. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते खारेगाव संघाच्या माध्यमातून, कारण 3 चेंडूची पेनल्टी आहे आणि पहिल्या चेंडूपासून अटॅक करणं गरजेचं होतं आणि ती अटॅकिंग फलंदाजी सुमितने सुरुवात केली करण्यासाठी. पॉवर प्लेची जी बंदी आहे आणि त्या पॉवर प्लेच्या बंदीचा पूर्णपणे फायदा उचलतो हा फलंदाज. राज गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक या गोलंदाजाला दिलं गेलंय. एक अनुभवी गोलंदाज असणार नक्कीच भव्य 11 वाघबीळ संघाकडून. भव्य 11 वाघबीळ संघ आपण जर पाहिला तर या संघाला दीपक मणेरा सरांनी पूर्णपणे सजवलंय. या संघासाठी मेहनत घेतली, मात्र इथे मेहनत करतोय फलंदाज सुमित. शॉर्ट बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सुंदर आणि निजागल झाला हा फटका. 6 धावांसाठी षटकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. राज याच्यावरती हल्ला बोल केला गेलाय. अगदी साख्यवरून प्रत्येक फटके खेळण्याचा प्रयत्न सुमितच्या माध्यमातून त्यामध्ये यशस्वी होत आहे. अप्रतिम बॅटिंग, अटॅकिंग फलंदाजी केली जाते. प्रत्येक चेंडूवरती
अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी थोडासा प्रेशर आहे, थोडासा प्रेशर या गोलंदाजावरती जाणवलं जाते, कारण 2 मध्ये 2 मोठे फटके आल्यानंतर एक थोडासा प्रेशर या गोलंदाजाने वाईटच्या रूपाने दाखवला गेलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर, अवांतर धावेने 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. यावेळी पॉइंट आणि कव्हरच्या वरून केलाय, 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार, 4 रन्स, 3 चेंडूमध्ये 17 धावा. अगदी ताबडतोब मैदानामध्ये सुमित नावाचं वादळ इथे गुंगावत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पूर्णपणे धावांची लूट वाजवली गेली. सुमित एक नावाचं वादळ मैदानामध्ये 3 बॉलमध्ये अगदी राज याच्यावरती अटॅकिंग फलंदाजी केली जाते. यानंतर सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. लक्षात घ्या दिग्गज संघ, आपण कुठे जायचं नाही, यानंतर लगेच आपली मॅच खेळवणार आहोत. लक्षात घ्या कुठेही जायचं नाही. 3 बॉल 17 धावा. पहिला पॉवर प्लेचं षटक अगदी ताबडतोब बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार, त्यानंतर अवांतर आणि त्यानंतर एक पॉइंट आणि कव्हरच्या वरून केलेला तो चौकार. यावरती ब्लॉकमध्ये मात्र मिडऑफच्या डोक्यावरून केलाय रोमित. याला आपण पाहतोय पेकी खराब आहे. आता मात्र इथे 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने संघाची धावसंख्या 19 रन, 19 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम स्पर्धा, तेवढी चांगल्या मॅचेस पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठमोठी धावसंख्या कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 85 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. यावेळी हवेमध्ये जास्त पाहायचं, लांबी कमी गाठली गेले, मात्र इथे झेल सोडलाय. मंथन याने झेल सोडलाय. आता मात्र सोपा झेल होता, आता मध्ये घ्यायचं होतं, कारण याच फलंदाजाने अगदी ताबडतोब बॅटिंग केली होती. कॅचेस विन द मॅचेस प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतोय, कॅच पकडाल तर मॅच पकडाल. एखादा झेल आपल्याला पराजयाकडे नेऊ शकतंय, मात्र इथे मंथन करतोय चुकी, आणि चुकी किती महाग पडेल वाघबिल संघालाही पाहणं गरजेचं आहे. सोपा झेल होता हातामध्ये, मात्र तो निसटला गेलाय. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 21 धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिला षटक इथे संपला गेलाय. अति महागडं षटक पाहायला मिळतंय गोलंदाज राज याचं, कारण पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, 1 चौकार आपण पाहिला, एक झेलही सुटला गेला, एक अवांतर पाहिलंय. मात्र कुठेतरी सुमित याचा तो जीवनदान वाघबिल संघाला थोडंसं टेन्शन देऊन येत आहे. सोपा झेल मंथनच्या हातामधून सुटला गेला. त्यानंतर आता मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना खारीगाव संघाचा धाव फलक पाहायला मिळतोय. तर घाई करा प्लीज वाघबिल संघ, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. क्रमांक 2 बॉलर गोलंदाजी मार्गवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल साईदीप. क्रमांक 2 बॉलर आपल्याला पाहायला मिळते. 9व्या 11 वाघबिल संघ आपण पाहतोय. प्रथमतः टॉस जिंकला होता पप्प्याने, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं, मात्र तो निर्णय अजूनपर्यंत जर पहिला षटक पाहिलात तर पहिल्या षटकामध्ये खारीगाव संघाकडे हा निर्णय पाहायला मिळतोय, कारण ताबडतोब खेळी सुमित याची, आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये जर वाघबिल संघ आपण पाहिलात तर दत्ता स्पोर्ट्स वाघबिल संघ एक चांगली कामगिरी केली. सर्वाधिक धावसंख्या पटकावण्याचा मान त्या संघाच्या नावावरती आहे.
अति आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली होती अगदी दत्ता स्पोर्ट्स वाघबीड संघाची. आज मात्र भव्य 11 वाघबीड संघ आहे. समोर खारीगाव संघ. फुल टच चेंडू होता. पहिलाच साई दीप या फलंदाजाला पाठवलाय सर काऊ कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर. हा येतोय मोगरपडा चषक षटकार. झाड पे चढ जाना. ऑफसाईडला आपण झाड पाहतोय. या झाडाला लागून जर डायरेक्ट चेंडू बाहेर गेला तर तो षटकार गृहीत केला जाईल. झाडाला लागून झेल कुठलाही गृहीत केला जाणार नाही. फलंदाजाला बाद दिला जाणार नाही याची नोंद घ्या. पहिला फुलटा चेंडू होता. अगदी त्या चेंडूला फुल टॉसपणे मारले फलंदाज निखिल याने. अजून एक स्टँडिंग डिलिव्हरी. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्राच्या स्टेजवरती आपण पाहतोय तिथे स्टँड प्रेक्षकांसाठी उपस्थित केला गेलाय आणि त्या स्टँड वरती चेंडूला पाठवलं गेलाय. नमित पाटील राहुल सन्माननीय श्री राहुल भोईर सर इथे उपस्थित झालेत. या सर आपलं सहर्ष स्वागत मोगरपाडा चषक 2025 मध्ये. तेहत्तीस धाव फलकावरती. 2 चेंडू मध्ये 2 बिग हिट पाहायला मिळत आहेत निखिलाच्या बॅट मधून. अजून एक फुल टॉस. अजून एक मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 3 मध्ये 3 षटकार. एक विक्रमी खेळी करण्याचा प्रयत्न निखिल आणि त्यामध्ये यशस्वी होत आहे. बघा 11 वाघबीड संघ हा गेल्या वर्षीचा संघ नाही. या संघाने गेल्या वर्षी भरपूर पारितोषिक आपल्या नावावरती गेली होती. दीपक मनेरा सरांचा संघ आहे. चल लवकरात लवकर या संघाने पदार्पण करण्याचं माहित आहे. मात्र इथे कुठेतरी आज संघाच्या कर्णधाराकडून आपण पाहिलं तर महेश सारखा गोलंदाज अजून बाकी आहे. बायासारखा गोलंदाज बाकी आहे. तर साईनाथ या गोलंदाजाला निवड केली गेली होती मात्र दुसऱ्या षटकामध्ये महाग पडतोय. यावेळी पडल्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळतंय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉल आणि या इनिंग मधला हा पहिला डॉट बॉल पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 39 रन या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. साईनाथ आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळी पुन्हा एकदा शॉर्टपुलचा पटका केला गेला. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल घेतली जाईल या चेंडूवरती. 3 षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न साईनाथ त्याच्या मार्फत केला जातोय. 40 धाव फलकावरती साईदीप या गोलंदाजाकडून केलं जाते. पुढील चेंडू. शॉर्ट पूल पॉवरफुल होईल का? मात्र यावेळी प्रयत्न चांगले होते. मात्र पाहायचं या चेंडूवरती धावा किती आहेत. षटकार येतोय. या 6 धावा अजून मिळाल्या गेल्यात. या 6 धाव्याने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 46 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी धावांची डोंगर रचण्याचा प्रयत्न आणि अगदी धावांचा पाऊस पूर्ण केलाय फलंदाज निखिल आणि सुमित याने. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावा होत्या. गोलंदाज राज या गोलंदाजाने 21 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये साहिदीप गोलंदाज आला. त्या गोलंदाजाला तब्बल 25 धावा कुठल्यात. खराब गोलंदाजी बघा 11 वाघबीड. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 46 धावा आहेत धाव फलकावरती. महेश येतोय गोलंदाजी मार्गवर. क्रमांक 3चा षटक हाताळण्यासाठी
हा गोलंदाजाकडे ताकद आहे, व्हेरिएशन करण्याची ताकद पाहायला मिळते प्रत्येक वेळी. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. मात्र आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये ती करामती करावी लागेल, तो चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. ठाणे महानगर भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय रामशेठ ठाकूर सर आणि त्यांच्या समवेत ज्योती ठाकूर मॅडम इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. आणि या षटकार आणि पाहुण्यांचं स्वागत करतोय हा फलंदाज. आत्ताच आपण पाहिलात तर श्रीराम फाउंडेशन अंतर्गत बीट बॅश ही स्पर्धा आपण पाहिली होती रामशेठ ठाकूर सरांच्या माध्यमातून. अनेक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी चांगलं सहकार्य असतो या परिसरामध्ये. आणि तेच सन्माननीय रामशेठ ठाकूर सर भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय रामशेठ ठाकूर सर आणि ज्योती मॅम इथे उपस्थित झालेत. वेलकम. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मोगरपाडा चषक 2025 मध्ये. मंडळ अध्यक्ष महिला मंडळ अध्यक्ष ज्योती ठाकूर मॅडम यांचं इथे आगमन झालंय. वेलकम. त्यानंतर श्रीराम फाउंडेशन अध्यक्ष आणि ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रामशेठ ठाकूर सर यांचं इथे आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल भोईर सर आपण यायचं आहे व्यासपीठावरती. राहुल भोईर या प्लीज. त्यानंतर राहुल पाटील सर त्यांनाही विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 53 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजून एक षटकार पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना 59 धावा धाव फलकावरती. 59 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अगदी महेशवरती अटॅक केला जात आहे कारण 3 चेंडूमध्ये 13 धावा महेशने खर्च केल्यात. याचा अर्थ नक्कीच या दोन फलंदाजांनी अगदी ताबडतोब बॅटिंग अजूनपर्यंत चालू ठेवले. यावेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला तर गडी बांधण्याची शक्यता चुकी केली जाते. कुठेतरी कॉलिंग चुकीचं होतं आणि धावचीच्या रूपाने इथे गडी बाद होईल. फलंदाज निखिल याला परतावं लागतंय. 10 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा कुठल्या गेल्या या फलंदाजाच्या बॅटमधून, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार त्या फलंदाजाच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग निखिल. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी सनवेद येतोय फलंदाजी करण्यासाठी. या षटकातील चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडू या षटकातील हाताळले गेलेत. गोलंदाज महेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. प्रथम टॉस जिंकला होता वाघबीर संघाने, मात्र टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय आहे तो नक्कीच सफल आहे का हे पाहणं गरजेचं असेल. अजूनही मॅच बाकी आहे, अजूनही वाघबीर संघाची बॅटिंग बाकी आहे. मात्र इथे बॅटिंग पाहायला नक्कीच प्रेक्षक वर्ग आज पूर्ण भरगच्च भरलाय. अरे या मैदानामध्ये मोठमोठे फटके, प्रेक्षकांना ज्या फटक्यांचा आनंद मिळतोय ते फटके इथे या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. सनवेत गोलंदाजी मार्गवर फलंदाजी मार्गवर पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. अंतिम आणि शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील गोलंदाजी मार्गवर महेश याला आपण पाहतोय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 59 धावा 59 रन. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. कशा प्रकारे गोलंदाजी यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्कर्लिंग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने या चेंडूवरती धावले जात आहेत, मात्र इथे 2 धावा पूर्ण करत आहेत. 2 धाव्याने षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 62 रन. 62 धावा धाव फलकावरती. अंतिम शेवटचे 3 बॉल बाकी असतील या इनिंग मधले.
तीन बॉलची पॅनल्टी इथे दिली गेली खारेगाव संघाला. लक्षात घ्या फक्त रोमित 3 बॉल तुम्हाला टाकायचे. चौथं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या खूप मोठा डोंगर इथे रचला गेलाय. सुमित येतोय स्ट्राईक एंडला. ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला 2 षटकार, तर सुमित यावेळी स्ट्राईक एंडला. मात्र रोमित येतोय गोलंदाजी मार्गवर. वाघबेल संघाचा एक अनुभवी गोलंदाज रोमित कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. पहिल्या बॉलवरती अगदी डीप काउ कॉर्नर रिझनच्या बाहेर सुमित याच्या बॅट मधून आलेला हा 3रा षटकार. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 68, 68 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. फलंदाजी करत असताना खारेगाव संघ इथे आपण पाहतोय मोठ्या लक्षाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय खारेगाव संघ. सुमित ऑन फायर. यावेळी चांगला चेंडू आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. अंतिम आणि शेवटचा बॉल या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. मात्र शेवटच्या बॉलवरती अजून एक दिला टोळा पाठवला सरळ कौगोड क्षेत्राच्या बाहेर. अजून एक षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 74 आणि जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष्य आहे वाघबेल संघाला. चला आपण मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर सर यांचा इथे आपण सन्मान करतोय. मी विनंती करेन वैभव पाटील यांना मी विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर सर यांचा इथे सन्मान आपण करूया. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय रामशेठ ठाकूर सर यांचा इथे आपण सन्मान करतोय. प्रत्येक वेळी सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मोठमोठे कार्यक्रम दरवर्षी किल्ल्याच्या स्पर्धा इथे त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि प्रत्येक वेळी त्या किल्ला स्पर्धेमध्ये तो बक्षीस वितरण समारंभ रामशेठ ठाकूर सरांच्या माध्यमातून केला जाते. त्यानंतर स्मशानामध्ये मोफत लाकडांची सुविधा हे त्यांच्या माध्यमातून करत असतात. त्यानंतर महिला मंडळ अध्यक्ष सौ प्रभाग 1 चे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षा सौ ज्योती ठाकूर मॅम यांचा इथे सन्मान केला जाते. त्यानंतर राहुल भोईर सर यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन वैभव यांना की त्यांच्या शुभ हस्ते राहुल सर यांचा इथे सन्मान करायचा आहे. एक यंग डॅसिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय, एक उभरते नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी प्रत्येक या गावाच्या घोडबंदर परिसरामध्ये त्यांचं सर्वात मोठं सहकार्य राहुल सर यांचाही सन्मान इथे केले जाते. जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष आहे. मायक्रोफोनवरती केला जाईल फेरबदल. ऐकणार आहात तुम्ही मुंबईची एक बुलंद आवाज हिंदीचे मास्टर सईद सर. माननीय श्री विकीजी टांडेल साहेब ची उपस्थिती इथे झाली. त्यांचं पण मनापासून हार्दिक स्वागत. प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री विकीजी टांडेल साहेब ची उपस्थिती इथे झाली. त्यांचं पण मनापासून हार्दिक स्वागत.
लक्कासती स्पोर्ट्स मुगरपाडा प्रेझेंट मुगरपाडा चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. मानश्री विकीजी तांडेल साहेब, मानश्री विकीजी तांडेल साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. भाजपा भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष मानश्री विकीजी तांडेल साहेब ची उपस्थिती झाली आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम दादा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. मानश्री चेतनजी केनी साहेब, रुपेशजी तांडेल साहेब, आपला पण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सहर्ष स्वागत आहे सर्व आलेले आमचे पाहुणे, आमचे मान्यवर यांचा उपस्थिती इथे झाली. त्यांचं मनापासून आम्ही आभार प्रकट करतो आणि त्यांना इन्व्हाइट करतो काय स्टेजवरती या. दादा, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवर उपस्थित झाले, त्यांचा आभार. वेलकम, स्वागत. या साहेब. प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी अध्यक्ष मानश्री विकीजी तांडेल साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार. मी रिक्वेस्ट करेल नीलेश ठाकुर, दिनेश ठाकुर या. कैमरामैन थोड़ा हमारे जो गेस्ट आए हैं उनकी तरफ आपको फोकस करना है. हम स्वागत और सत्कार यहाँ पर करने जा रहे हैं. प्रभाग क्रमांक 1 के भारतीय जनता पार्टी अध्यक्ष माननीय श्री विकी जी तांडेल साहेब यहाँ पर उपस्थित है. उनका स्वागत और सत्कार इस वक्त हम करते हुए नजर आ रहे हैं. थैंक यू सो मच. अजून नको सांगतो ना राहुल. राहुल चेतन की माननीय श्री चेतनजी केने साहेब पण उपस्थित आहे. त्यांचा पण आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार आहोत. कैमरामैन, सत्कार के वक्त कैमरा आपको स्टेज पर रखना है. देखिए, सत्कार का अनाउंसमेंट होगा तो आपका ध्यान थोड़ा सा हमारी तरफ रखना है. आपको ध्यान नहीं रखे लेकिन कान जरूर रखे प्लीज. क्योंकि देखिए, यही वो मान्यवर हैं जिनके आशीर्वाद से, जिनके प्यार से ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज की जाती है. और बिल्कुल ये स्क्रीन पर जरूर आए और बिल्कुल इनका आशीर्वाद इसी तरीके से लक्कासती मुगरपाड़ा टीम के ऊपर हमेशा बने रहे. वेरी फर्स्ट बॉल, टारगेट है 75 रन. पहली गेंद पर आक्रामक रूप धारण करना चाह रहे थे लेकिन गेंद कन्वर्ट हुई है डिक्लेयर जोन में. 1 रन मिलेगा. 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन. सिंगल के साथ अकाउंट ओपन किया है भाया पाटिल ने. वैभव स्कोरिंग कर. विशु स्कोरिंग कर. नवीन बॉल दे, नवीन बॉल दे. सांगा का मला काय चालू होतं. भायाचं नाव लिहिते. डिक्लेअर का चलिए, भाया ने आते ही साथ पहली गेंद को इतना लंबा भेजा है. 1 रन ना. कि गेंद अब रिटर्न नहीं आएगी.
ओपनर बैटर हम देख सकते हैं चेतन पाटिल और भाया पाटिल। निखिल बागल, भाया पाटिल, चेतन पाटिल, निखिल। अगली गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, एक आसान सा कैच और विकेट का हुआ है पतंग। सुनीत ने इस कैच को पकड़ा है, सुनीत ने, और ये लगता हुआ बड़ा झटका, ये बड़ा झटका है। ये झटके से उभरना अब थोड़ा सा मुश्किल होगा जरूर भव्य 11 वाकबिल को। चलिए न्यू बैटर स्पीड अप प्लीज, या लवकर या। थँक्यू सो मच शेठ, आपली उपस्थिती मंचावरती झालेली त्याबद्दल आपला मनापासून आभार। थैंक यू सो मच। इसी तरीके का प्यार रामशेठ रखिएगा हमारे सभी युवाओं पर, और आपका आशीर्वाद तो हमेशा रहता है, नो डाउट। बिल्कुल काफी बड़ी प्रतियोगिता इनके ही मार्गदर्शन में विजय सरिता ग्राउंड पर हमने देखी, बहुत बड़ा टूर्नामेंट नो डाउट। और बिल्कुल विकी दादा थैंक यू सो मच, धन्यवाद। अजून पाहिजे तर अजून घे। तो बिल्कुल सभी मान्यवरों का धन्यवाद हम यहाँ पर जरूर प्रकट करेंगे कि उन्होंने अपनी उपस्थिति दाखिल कराई इस प्रतियोगिता में और 4 चांद लगाए, उसके लिए उनका धन्यवाद है। क्रॉस बैटेड स्ट्रोक करने की कोशिश थी प्रथम की, आते ही साथ बड़ा हिट लगाना चाह रहे थे। वहां पर देखने को जरूर मिला कि कुछ खिलाड़ी ग्राउंड पर ग्रास पर लौटते हुए नजर आ रहे हैं, इंजॉय, क्रिकेट को इंजॉय करते हुए नजर आ रहे हैं। चेतन सामना करने के लिए तैयार होते हुए, काफी अच्छे खिलाड़ी के रूप में इनकी पहचान है। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश, नटराज स्ट्रोक में गेंद गई है डीप मिड विकेट बाउंड्री के पार, यह आता हुआ शानदार षटकार 6 रन। दिस इज अ बिग हिट, बिग हिट, बिग हिट। स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है इस वक्त 8 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 8 रन। दिनेश ऐक ना, त्याला जेवण आणून दे ना, भाजी आणली पण चपाती पण नाही। क्रॉस बैटेड स्ट्रोक, 20 टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, और ये बेहतरीन कैच, विकेट का पतंग हुआ है। चेतन पाटिल आउट होकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए नजर आएंगे। न्यू बैटर आए हैं इस वक्त मंथन, न्यू बैटर के रूप में आए हैं मंथन। टारगेट काफी बड़ा है, 75 रन। पेनल्टी लगने के बावजूद भी सोचिए खारेगांव की टीम ने ये टारगेट बनाया है। अगर 3 गेंदें और मिलती तो एक इतिहास ये रच सकते थे, लेकिन एक रिकॉर्ड मैं जरूर बताना चाहूंगा कि वाकबिल टीम के नाम रहा डे 2 में। कल के दिन की अगर बात करें तो 85 रन दत्ता स्पोर्ट्स कोलशेत वाकबिल की टीम ने बनाए, और ताबड़तोड़ बल्लेबाजी उनकी जरूर देखने मिली एमसीसी स्पोर्ट्स के विरुद्ध। साहिल मनेरा की वो पारी लय भारी। चलिए न्यू बैटर आए हैं इस वक्त, मंथन को बुलाया गया है, इनवाइट किया गया है, और इस वक्त मंथन ऑन अ स्ट्राइक सामना करेंगे नेक्स्ट बॉल का। निखिल की अगली गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, कैच का मौका, और ये बेहतरीन कैच, व्हाट अ कैच, क्या बात है। खारेगांव टीम के खिलाड़ियों की जितनी तारीफ करे उतनी कम। जब से खारेगांव के ग्राउंड के ऊपर से ब्रिज गया है ना, तब से ये सब ऐसे कैचेस छोड़ते नहीं है। थैंक यू तुषार पवार, थैंक यू सो मच। क्या कैच पकड़ा है, खिलाड़ी का नाम उत्तेज,
उनको भी भरोसा नहीं था कि कैच मिलेगी नहीं मिलेगी, लेकिन आखिरकार कैच पकड़ा गया। बिल्कुल खारेगांव के ग्राउंड के ऊपर से जो ब्रिज गया ना, ऊपर से गेंद फेंकी जाती है, नीचे कैच पकड़ी जाती है। देखिए एंट्रेंस के पास से आपने जो बाइक पार्क की है, मैं रिक्वेस्ट करूंगा कि वहां से गाड़ियां हटा लें, क्योंकि टोइंग वैन अब कभी भी ऊपर आ सकती है, टोइंग वैन कभी भी आ सकती है, ये चीज ध्यान में रखिएगा। एंट्रेंस के पास आपको गाड़ी पार्क नहीं करनी है। न्यू बैटर आए हैं इस वक्त रोमित डाकी। प्रथम ऑन अ स्ट्राइक, मंथन का विकेट गिरा है। काढू गेलाय ना बॉलर सचिन। गेंदबाजी की कमान पर आए हैं सचिन। नो डाउट खारेगांव की ये टीम बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस कर रही है और इनको सपोर्ट करने के लिए बाबा भी आ चुके हैं। बाबा भाई एक बड़ा नाम, ओल्ड इज गोल्ड, पुराने क्रिकेटर हैं नो डाउट। नेक्स्ट बॉल, क्रॉस बैटेड स्ट्रोक करने की कोशिश थी, लेकिन ये बहुत ही बढ़िया गेंद रही। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, डॉट डिलीवरी। टीम का नाम क्या है? खारेगाव का नाव काय टीमचं? खारेगाव टाकले ना फक्त। खारेगांव बॉयज डेंजर टीम नो डाउट। फिर से एक बार सचिन की ये डिलीवरी, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर रही। अंपायर ने गेंद को मापा, भापा और उसके बाद नरेंद्र भारती का इशारा, वाइड बॉल। एक्स्ट्रा रन में एक रन जरूर जुड़ता हुआ। बिल्कुल हमारे कमेटी के सदस्य काफी पसीना बहाते हुए, बहुत मेहनत करते हुए, नो डाउट। नेक्स्ट बॉल, ये अच्छी गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद हल्की सी कट होती हुई और ये डॉट डिलीवरी। अजून एक डॉट चेंडू, एक फॅड डिलिव्हरी, एक डॉट डिलिव्हरी। ये तू खाया खाना भाई, चाइनीज का था दिया बा झोपड़े में। नेक्स्ट बॉल, ये बड़ा हिट है, ये बड़ा हिट है। दिस इज अ बिग ब्लो। रोहित, रोमित या फिर यहां पर प्रथम, ये से प्रथम के बल्ले से निकला है। जर्सी कलर और ब्लैक ब्लैक, क्या बात है, ब्लैक एंड रेड। तू करतोय स्कोरिंग? नेक्स्ट बॉल, एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में थी, डीप लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने कैच को पकड़ा है और ये बेहतरीन विकेट स्मिथ ने इस कैच को पकड़ा और लगता हुआ एक और बड़ा झटका। याला जेवण आणि प्लेट पण घेऊन ये एक्स्ट्रा, 2 प्लेट घेऊन ये, 2 एक्स्ट्रा प्लेट घेऊन या 2। तुझा जा उनको नाही आता. नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए गेंदबाज, ओ दिस इज ब्यूटीफुल डिलीवरी, डाउन द ग्राउंड खेला है, खराब फील्डिंग का प्रदर्शन, सिंगल रन को कन्वर्ट करना चाह रहे हैं डबल में और 2 रन यहां पर पूरे किए। तीसरे रन की मंशा नहीं है, 2 रन से होना पड़ेगा संतुष्ट।
स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं 17 रन 4 विकेटों के नुकसान के बाद। यस, ऑलराउंडर परफॉर्मेंस करने वाले खारेगांव टीम में बहुत ज्यादा खिलाड़ी आपको नजर आएंगे। सुमित आए हैं गेंदबाजी की कमान पर और पहली गेंद टॉस डिलीवरी। यस, टप्पा खाने के बाद गेंद को थोड़ा सा उछाल मिलता हुआ और यहां पर डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई। सुमित की अगली गेंद 0307 इस बार लेग स्टंप के बाहर गेंद को कर बैठे थे और यहां पर ये वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आया है। चलिए दिव्य टीम आना है कॅप्टन, चला लगेच या कॅप्टन। टॉस बॉक्स मध्ये 3 षटकाचा सामना असेल हे लक्षात ठेवा। आउटसाइड द ऑफ स्टंप, यस, वाइड बॉल का इशारा आया है अंपायर की तरफ से। 2 गेंदे एक्स्ट्रा के रूप में डिलीवर करते हुए सुमित नजर आ रहे हैं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और कैच हुआ है ड्रॉप। ये डेंजर बैट्समैन है, अगर टारगेट छोटा होता ना तो फिर इनकी बल्लेबाजी देखने लायक होती। रोमित है, जिस तरीके से प्रथम है, ऋतिक हैं, ये डेंजर बैट्समैन है सब। यस, चलिए इस वक्त ये एक और डॉट डिलीवरी देखने मिलती हुई। पूरी तरीके से दबाव क्रिएट कर दिया है खारेगांव टीम ने, पूरी तरीके से इस मैच को पकड़ में लेना चाह रही है खारेगांव टीम। इस बार देखिए पुल किया है, गेंद हवा में है और गेंद को फील्ड किया गया है। 1 रन मिलेगा जरूर। मोबाइल से हो गया नहीं हो रहा। तो पण पंडित आहे. नेक्स्ट बॉल, इस बार देखिए रिवर्स स्ट्रोक खेलने की कोशिश। चलिए 1 रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। कैप्टन, दिव्य टीम कैप्टन, चला लगेच या। दिव्य टीम का नाम क्या था? बॉस 4001 बॉस. दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक। गेंद को खेला है काउ कॉर्नर रीजन में। 1 रन चहलकदमी करते हुए पूरा किया। ओवर की हुई है समाप्ति। लास्ट ओवर का खेल अभी भी बचा हुआ है और इसके बाद के जितने भी मुकाबले होंगे वो 3 ओवरों के खिलाए जाएंगे, याद रखिएगा, क्योंकि आज है फाइनल डे। कौन बनेगा चैंपियन? चला बॉस 114001 कैप्टन या स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर दर्शाता हुआ 23 रन, 23 रन स्कोर कार्ड पर। गेंदबाजी का जिम्मा संभाला है धीरज। पहली गेंद, ये डॉट डिलीवरी। नेक्स्ट बॉल, फुल टॉस गेंद थी, नो बॉल का कॉल है अंपायर की तरफ से, क्योंकि ये बीमर डिलीवरी है। एक्स्ट्रा रन्स में यहां पर कुछ रन जरूर जुड़ेंगे। नेक्स्ट बॉल, डॉट डिलीवरी। चलिए मैच में इस वक्त औपचारिकता ही बाकी रह गई है, सिर्फ और सिर्फ औपचारिकता ही बाकी है। नेक्स्ट बॉल 1 रन के लिए जाएंगे जरूर। रोमित ने स्ट्राइक अपने पास रखी है। इस 1 रन के साथ स्कोर 28 रन्स ऑन द बोर्ड। चलिए डॉट डिलीवरी। दो गेंदे शेष हैं, 2 गेंदे आना बाकी हैं। वन साइड ये मैच नजर आया। ओहो, ये डेलिब्रेट था, रीड नहीं कर पाया रोमित। और अब 1 टू गो। 1 गेंद का खेल बचा है, उसके बाद पूरी तरीके से इस मैच को
अपनी झोली में कर लेगी टीम खारेगांव। नेक्स्ट बॉल जाते जाते में रोमित ने लगाया है यहां पर, ये कैच पकड़ लिया, ऐसा लगा कि 6 गई है लेकिन बहुत ही बढ़िया कैच। चलिए कॉन्ग्रेचुलेशन टीम खारेगांव एंड हार्ड लक टीम भाव्य 11 वाघबिल। कोई बात नहीं, लेकिन दत्ता स्पोर्ट्स अभी भी है वाघबिल, टेंशन वाली बात नहीं है। चलिए कैप्टन सेलिब्रेट बाद में करना है, कैप्टन को आना है पहले। खारेगांव टीम कैप्टन चला लगेच आहे टॉस साठी आणि कॅप्टन दिवे यस आ गए हैं। चला कैप्टन या मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम निखिल, मैन ऑफ द मैच। क्या बैटिंग की है, 8 गेंदों में 32 रन और गेंदबाजी में भी उनका रहा जलवा। 3 विकेटें चटकाई हैं, 8 रन दिए हैं, एक ऑलराउंडर परफॉर्मेंस किया है। तो निखिल मैन ऑफ द मैच के पुरस्कार के लिए आइए और टॉस के लिए आइए प्लीज। यस बाबा भाई आइए, वेलकम, आपका हार्दिक स्वागत है। क्रिकेट के प्रति हमेशा ये उपस्थित रहते हैं बाबा भाई, और एक लेजेंड प्लेयर के रूप में इनकी पहचान। मैं रिक्वेस्ट करूंगा बाबा भाई, आपकी ही शुभ बातों से टॉस किया जाएगा। आइए टॉस बॉक्स में आ जाना दोनों टीम कैप्टन्स। मैन ऑफ द मैच निखिल आपको देंगे हम। बाबा भाई आइए टॉस बॉक्स में। दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामनाएं देकर टॉस का कार्य पूरा करते हुए 3 ओवरों का ये मुकाबला होगा, ये चीज ध्यान में रखिएगा। एक तरफ हेड है, एक तरफ टेल है। चलिए कॉल कौन देना चाहेगा? यस दिव्य टीम कॉल देगी और टॉस जीता है यहां पर टीम दिव्य ने। क्या करना है आपको? फील्डिंग करेगी। ओके थैंक यू सो मच बाबा भाई, आ जाइए स्टेज के ऊपर। बेस्ट ऑफ लक, दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामनाएं। मैन ऑफ द मैच के लिए मैं निखिल आपसे रिक्वेस्ट करूंगा, आइए स्टेज के ऊपर। देखिए ना बॉटल के ना मुझे कूलर ठेवला है। एक मिनट कैमरा, थैंक यू, ग्रेट एंड गुड परफॉर्मेंस निखिल, नो डाउट। चलिए कमेंट्री बॉक्स में अब फेरबदल आपके साथ जुड़ेंगे मिस्टर कड़ू। ओवर टू कड़ू। थँक्यू सैजस सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी लकसते स्पोर्ट्स मोघरपाडा प्रेझेंट मोघरपाडा चषक 2025 आपण पाहतोय. पूल बी मधला दुसऱ्या फेरीचा हा पहिला मॅच इथे पाहायला मिळतोय. दिवे वर्सेस कारेगाव असा सामना पाहायला मिळतोय.
ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं या सर्व आमच्या देणगीदारांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुणाल पाटील सर, अनंत भोईर सर, अविनाश ठाकूर सर, विके ठाकूर सर, मोक्ष भोईर सर, गौरव रमेश पाटील सर, नरेश मनेरा सर, दीपकदादा मनेरा सर, किशोर तुषार पाटील सर, सलीम पटेल, त्यानंतर आदेश भोईर, निलेश भोईर, संदीप पाटील, नटेश पाटील, संतोष पाटील, प्रयत्न मनेरा, सुशांत मुकादम, ज्योती ठाकूर, वैभव रामदास पाटील, नितीन तुळशीराम पाटील, अमित शिंगे, किरण चंद्रे, ओमकार चव्हाण, मोहम्मद वरेकर, साजिन कासार, कृष्णा भोईर सर, ॲडव्होकेट सुनील पाटील सर, दीपक रामा म्हात्रे सर, रामशेठ ठाकूर सर, चेतेश ठाकूर सर, अय्यूब शेख सर, कुणाल निवृत्ती पाटील, निखिल ठाकूर, राकेश ठाकूर, कांचन ठाकूर, विनायक पाटील, टार्झन ठाकूर, सिद्धार्थ ओलेकर सर, त्यानंतर देवानंदजी भोईर सर, विक्रांत तांडे सर, श्रीकांत भोईर सर, निशांत भोईर सर, या सर्व देणगीदारांचे आमच्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आभार. वेलकम गुरुदेव संघ. पहिल्या दिवशी ज्याने तो दिवस गाजवला तो संघ इथे उपस्थित झालाय. चला वेळ नाहीये, लक्षात घ्या. दिवे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सूरज पाठवू का? सूरज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. काय